Namaskar dear student, I am Ramesh Newr. I welcome in our online classes. Today we are going to start brainstorming activity of yani astrologers day. In earlier video we have seen the lesson yani astrologer day written by R.K. Narayan. We have seen 3 video. You watch 3 videos of an astrologer's day and 1 video of icebreaker activity. You will get exact information about the lesson. Today we are going to see first guess the meaning. Means the hard word come in the lesson and you are told there that guess the meaning. Write the meaning of the word. काही वर्डचे तुम्हाला मिनिंग द्यायला सांगितले आहे आणि हे वर्ड्स तुमच्या लेसनच्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला ग्रीन याच्यामध्ये थोडक्यात दिलेले आहे का त्या वर्डचे तुम्ही विथ द हेल्प ऑफ द टीचर गेस द मिनिंग ऑफ द वर्ड त्या शब्दांची मिनिंग लिहा म्हणून सांगितलेले आहे. तर ते गेस द मिनिंग ऑफ द वर्ड इथे आय हॅव लेस गिवन हिअर ऑफ होल लेसन पूर्ण लेसनचे इथे दिलेले आहे ते तुम्ही तुमच्या वही बुक्समध्ये लिहा. पाइज ए पाइज मीन्स ए फॉर्मर मॉनेटरी युनिट ऑफ इंडिया अँड पाकिस्तान इक्वल टू 1/4 ऑफ एन आना. आना त्याच्यानंतर आपल्याला दिसते आना नंतर रुपया हा होता तर आना हा म्हणजे पाइज 12 पाइजचा 1 आना बनत होता आणि 16 आण्याचा 1 रुपया बनत होतं. तर ए फॉर्मर मॉनेटरी युनिट मॉनेटरी म्हणजे करन्सी युनिट होतं इन इंडिया अँड पाकिस्तानमधला. टिल्टिंग शब्द आलेला आहे नंतर. टिल्टिंग शब्दाचं मिनिंग तुम्हाला शोधायला सांगितलं होतं. मूव ऑर कॉझिंग टू मूव इन स्लोपिंग पोझिशन. टिल्टिंग करणे म्हणजे मूव कॉझिंग टू मूव इन स्लोपिंग स्लँटिंग पोझिशनमध्ये ठेवणे. ब्लफिंग ट्राईंग टू डिसीव समवन याज टू समवन्स ॲबिलिटी इंटेन्शन. ब्लफिंग करणे म्हणजे ट्राईंग टू डिसीव समवन दुसऱ्याला फसविण्याचा प्रयत्न करणे. ग्लिम्स मोमेंटरी ऑर पार्शियल व्ह्यू म्हणजे थोडं त्याचं दृश्य दिसणे. मोमेंटरी क्षणिक त्याची नजर दिसणे किंवा त्याचा फेस दिसणे. पासर बाय अ पर्सन हू हॅपन्स टू बी गोईंग पोस्ट समथिंग एस्पेशली ऑन फूट म्हणजे एखादा व्यक्ती पायदळ चालणे त्याला पासर बाय म्हटलेला आहे. पीप लुक क्विकली अँड फर्टिवली ॲट समथिंग स्पेशली थ्रू ए नॅरो ओपनिंग. पीप म्हणजे लुक क्विकली पाहणे. ओव्हर पॉवर्ड ऑर हॅव ए स्ट्रॉंग इमोशनल इफेक्ट ऑन म्हणजे खूप भावनिक होणे. ओव्हरवेल्म म्हणजे भावनिक होणे. ग्रोन मेड ए डीप अँड इंट्रिक्युलेट साऊंड कन्व्हेइंग डिस्पेअर ऑर पेन. निराशा शो करणे. डिस्पेअर म्हणजे निराशा किंवा दुःख त्याला ग्रोन असे म्हटलेलं आहे. सर्जिंग हा क्राऊडशी संबंधित आहे. सर्जिंग क्राऊड मूव्हिंग सडनली अँड पॉवरफुली फॉरवर्ड पुढे जाणे. कॉस्मॉस कलर्ड फ्लावर कलर्ड फ्लावरचं नेम आहे कॉस्मॉस. पिनोट लिव्स त्याचे लिव्स पिनोट असते. दहलिया नेम ऑफ ए फ्लावर प्लॅन्ट हे सुद्धा आहे. दहलिया एक नेम ऑफ ए फ्लावर प्लॅन्ट आहे. डीन मीन्स अ लाऊड अनप्लेझंट अँड प्रोलॉंग नॉईस जोराचा आवाज अनप्लेझंट असा आवाज. ट्रान्सकेटेड कॅरीड आउट ऑर कंडक्टेड बिझनेस डिलिंग कॅरीड आउट करणे. केअर वॉर्न टायर्ड ऑर अनहॅपी बिकॉज ऑफ प्रोलॉंग वरी म्हणजे वरीमुळे कसोने टायर्ड दिसणे त्याला केअर वॉर्न म्हटलेलं आहे. गेस पॅन्टेड जोराने धापा टाकणे त्याला पॅन्टेड म्हटलेलं आहे. पॅन्टेड वर्ड आहे. गॅस म्हणजे पॅन्टेड. कॅच वन्स ब्रेथ विथ ॲन ओपन माउथ
owing to pain or astonishment. See, another activity is given here. First activity is given in your textbook under brainstorming अंतर्गत तुम्हाला इथे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज गिवन ऑन पेज नंबर 7. सी फर्स्ट ॲक्टिव्हिटी स्टुडंट. A1 activity. Given below are some description. Discuss them with your partner and find out one word for each of them. An example is given for you. इथे आपल्याला सेंटेन्स दिलेले आहे आणि त्यासाठी वन वर्ड लिहायला सांगितलेलं आहे. द सायंटिफिक स्टडी ऑफ युनिवर्स. सायंटिफिक स्टडी केल्या जाते युनिवर्सची. ऑब्जेक्ट इन इट इन्क्लुडिंग स्टार्स, प्लॅनेट, नेबुल अँड गॅलेक्सीज. नेबुल्स म्हणजे तारामंडल आपण म्हटल्या जाते. स्टारची स्टडी करते सायंटिफिक स्टडी. ते बी सायंटिस्ट लोक स्टडी करतात त्या स्टडीला म्हटलं जाते ॲस्ट्रॉनॉमी असे म्हटल्या जाते. द स्टडी ऑफ द मुवमेंट्स ऑफ द प्लॅनेट, सन, मून अँड स्टार इन द बिलीफ दॅट these movements can have an influence on people's life. लोकांच्या जीवनावर त्याचा काय इफेक्ट पडतो याची स्टडी केल्या जाते. त्याला ॲस्ट्रोलॉजी असे म्हटले जाते. त्या सब्जेक्टला आपण ॲस्ट्रोलॉजी असे म्हणतो. ए प्रेडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. फ्युचरमध्ये काय घडेल बा याला म्हटलं जाते प्रॉफेसी हा वन वर्ड आहे. सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडीज मेंटल स्टेट, प्रोसेस अँड बिहेवियर इन ह्युमन अँड अदर ॲनिमल. अदर ॲनिमलची आणि ह्युमनची मेंटल स्टेट कशी आहे, प्रोसेस कशी आहे त्याविषयीची सायंटिफिक स्टडी केल्या जाते. त्या सब्जेक्टचं नाव आहे सायकॉलॉजी हे नाव आहे. सी अनादर ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर. इन द स्टोरी वी आर टोल्ड दॅट टाउन हॉल पार्क वॉज रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज for an astrologer to build his business. Discuss in a group and list the exceptional quality of the place. तर हे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी आपल्याला टेक्स्टबुकमध्ये पाहूनच कंप्लीट करायची आहे. टेक्स्टबुकमधले आपल्याला वाक्य लिहायचे आहे की आपल्याला टाउन हॉल पार्क रिमार्केबल प्लेस कसं होतं बा हे सांगण्यासाठी रायटरने कोणकोणत्या सेंटेन्स यूज केलेले आहे किंवा कोणकोणत्या फ्रेजेस यूज केलेल्या आहे. यू आर टोल्ड हेअर टू राईट द फ्रेजेस. तर पहिली इथे दिलेली आहे सर्जिंग क्राऊड. सर्जिंग क्राऊड हे म्हणजे तिथे गर्दी होती. सो देर वेअर मेनी शॉप्स. हे व्हेरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन ही एक फ्रेज आलेली आहे. आणखी an auctioneer of cheap cloth creating enough din to attract the whole town. ऑक्शनियर होता तिथे म्हणजे तेच आपल्याला सांगते काय हे तिथे देर वॉज ए मार्केट. ते मार्केट होतं बा या गोष्टी आपल्याला सांगते. ह्या सेंटेन्स सांगते. दिस फ्रेजेस शोज. शाउटिंग व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंड. शाउटिंग करत होता, ओरडत होता व्हेंडर. शॉप्स डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईट. म्युन्सिपल लाईटचा तिथे बेनिफिट नव्हता. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट. शॉपच्या लाईटने लिटअप झाले होतं. बिविल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडो. तिथे शॅडो पडत होती. दीज आर द सेंटेन्सेस. अनदर ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर फॉर डिस्कस. द ॲस्ट्रोलॉजर नेव्हर ओपन्ड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 minutes. डिस्कस द रिझन बिहाइंड इट. याच्या मागचं रिझन तुम्हाला शोधून काढायला सांगितलेलं आहे. का आपला जो ॲस्ट्रोलॉजर होता तो 10 minutes ही डिडंट ओपन हिज माउथ. त्याचं माउथ ओपन करत नव्हतं. तर त्याचे रिझन 1 इज गिवन हिअर. ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल. 10 minutes ही रीड द पीपल्स फेस. लोकांचे चेहरे तो काय करत होता, रीड करत होता. ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल. आणि तो आणखी कशासाठी तो 10 minutes घ्यायचा, 10 minutes स्पीक नव्हता करत. सम सेंटेन्सेस आर गिवन हिअर फॉर यू. द इन्फॉर्मेशन गिवन बाय पीपल प्रोव्हाइडेड इनफ स्टफ फॉर द डझन आन्सर अँड ॲडवाइसेस. तो चार्ज करायचा. पर क्वेश्चनला 3 pies
चार्ज करायचा. मग त्याला क्वेश्चनचे आन्सर द्यायचं आहे तर मग ही वांटेड ए मटेरियल पाहिजे होतं तर आन्सर देण्याकरता. तर त्याकरता तो इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचा फ्रॉम द हिज कस्टमर. ही गॉट ए चान्स टू ॲनालाइज द ट्रबल्स ऑफ हिज कस्टमर. त्याला तो ॲनालाइज करायचा, अंडरस्टँड करायचा ट्रबल्स. ही वर्क ऑन द पॉलिसी दोज हू हिअर ए लॉट लर्न ए लॉट. आणि तो त्याच पॉलिसीवर काम करायचा. हू हिअर ए लॉट म्हणजे जो चांगला लिसनर आहे, चांगला लिसनर व्यक्ती त्याच्या प्रोफेशनमध्ये काय बनतो, परफेक्ट बनतो. तर त्याच पॉलिसीवर ही वर्क ऑन द पॉलिसी दोज हू हिअर ए लॉट लर्न ए लॉट म्हणजे जो चांगलं ऐकतो तो चांगलं शिकतो. तर त्याच पॉलिसी. ही गॉट ए वे टू विन द कॉन्फिडन्स ऑफ द कस्टमर. आणि ही डोंट स्पीक, ही लेट हिज कस्टमर टू स्पीक. कस्टमरला स्पीकला चान्स देऊन तो काय करायचा, त्यांचा कॉन्फिडन्स ओन करायचा. ही गॉट इनफ टाईम फॉर सर्चिंग ॲन्सर अँड गिव्हिंग ॲडवाईस. इनफ टाईम भेटायचा, भरपूर त्याला वेळ भेटायचा. देन अनादर ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर टू कम्प्लीट द टॅक्टिक यूज बाय द एस्ट्रोलॉजर टू अर्न हिज वेजेस आर. म्हणजे तो टॅक्टिक वेजेस म्हणजे मनी अर्न करण्यासाठी, वेजेस म्हणजे मजुरी अर्न करण्यासाठी वेगवेगळ्या टॅक्टिक्स यूज करायच्या. वन इज गिवन फॉर यू ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल. तो त्यांना ॲनालिसिस करायचा ह्युमन ट्रबल, त्यांना कोणकोणते दुःख आहे, कोणकोणते प्रॉब्लेम आहे ते याचं तो ॲनालिसिस करून सांगायचा. ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल. एक गुड प्रेझेन्स ऑफ माइंड, एक्सपिरियन्स अँड परसेप्शन. त्याला परसेप्शन म्हणजे जाणीव होती, अंडरस्टँडिंग होती. त्याचा एक्सपिरियन्स वरून तो वेजेस कमायचा. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड त्याचं म्हणजे समयसूचकता. प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे समयसूचकता. एक्झॅक्ट ही गेस द पोझिशन ॲटमॉस्फिअर अँड गिव्ह द एक्झॅक्ट आन्सर. यूज ऑफ इक्विपमेंट अँड श्रीवडनेस. ही हॅड ए इक्विपमेंट, कावरी शेल्स, त्याच्याजवळ इक्विपमेंट होते, व्हेरायटी ऑफ इन्स्ट्रुमेंट होते त्याच्याजवळ. ही हॅज ए पॅरॉट, त्याच्याजवळ पॅरॉट असतो ॲस्ट्रोलॉजरजवळ. यूज ऑफ इक्विपमेंट अँड श्रीवडनेस आणि त्याची क्लेव्हरनेसमुळे त्याला त्या ट्रिक्समुळे भेटायचे. कॉमेंट ऑन द कस्टमर्स नेचरवर तो कॉमेंट्स करायचा. अफेअर त्यांच्या व्यवसायावर, त्याचे एफर्ट्सवर बोलायचा. आणि फेट त्याच्या भाग्यामध्ये काय. तर या ट्रिक्समुळे ही अर्न मनी. क्रिएशन ऑफ फिअर इन द माइंड ऑफ द कस्टमरच्या मनामध्ये फिअरसुद्धा निर्माण करायचा तो कधी. दीज आर द सेंटेन्सेस. अनादर सेंटेन्सेस. यूज ऑफ जनरल स्टेटमेंट टू एंडेव्हर द कस्टमर्स टू विन देअर आर. यूज ऑफ द जनरल, काही जनरल स्टेटमेंट, ट्रॅडिशनल स्टेटमेंट करायचा, त्यांच्या नेचरविषयी सांगायचा, त्यांच्या एफर्टविषयी सांगायचा, फेटविषयी सांगायचा. आणि जनरल स्टेटमेंट त्यांचा हार्ट तो विन करायचा. देन अनादर ॲक्टिव्हिटी इज गिवन देअर. A2 मधली सेकंड ॲक्टिव्हिटी. यान ॲस्ट्रोलॉजर्स अपीरन्स हेल्प्स टू क्रिएट ॲन इम्प्रेशन ऑन हिज क्लायंट. कम्प्लीट द फॉलोइंग. तर आपल्या त्या ॲस्ट्रोलॉजरचं एक स्पेसिफिक असं काय होतं, कॅरेक्टर होतं, अपीरन्स होतं, म्हणजे त्याचं दृश्य होतं त्याला पाहायला. इट इज डिस्क्राईब इन द फर्स्ट पॅरेग्राफ बाय R.K. नारायण. R.K. नारायण यांनी फर्स्ट पॅरेग्राफमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. तर त्याच्या फीचर्स कसं होतं, त्याची आपल्यासमोर चित्र उभं केलेलं आहे. ही ॲज पोर्ट्रेट बिफोर अस. आपल्यासमोर एक चित्र उभं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक इथे सांगितलं आहे द टर्बन ऑन हिज हेड. त्या डोक्यावर काय होतं, टर्बन होतं. आणखी काय होतं का ज्याच्यामुळे तो ॲस्ट्रोलॉजर आहे हेच आपल्याला कळलं किंवा आपल्याला चांगल्या प्रकारे अंडरस्टँड झालं. स्कॅड ॲश अँड व्हर्मिलियॉन ऑन फोरहेड. त्याच्या फोरहेडवर कपाळावर काय लावलं होतं, स्कॅड ॲश अँड व्हर्मिलियॉन ऑन फोरहेड. डार्क मस्टॅसेस कवरिंग हिज हेड. विस्कर्स म्हटलेलं आहे. डार्क मस्टॅसेस होते त्याच्या चेहऱ्यावर, माउथवर. स्पार्कलिंग आईज हॅव्हिंग ए ग्लीम. त्याच्या आईज कसे होते, स्पार्कलिंग होते, चमकणारे होते. दीज आर द सेंटेन्सेस which show that the astrologer's appearance. Third activity is given here. Say, third activity is here. The astrologer read the following sentence and choose the correct one. Here is given option to you. इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे आणि तुम्हाला म्हटलेलं आहे का रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड
रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट वन. इथे आपल्याला वन सेंटेन्स इज गिवन. द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक लिव्ज हिज व्हिलेज अगेन ही वूड. ॲस्ट्रॉलॉजर सेज, त्याला सांगितलं, काय सांगितलं? रिटर्न द मनी, त्याला रिटर्न करायला सांगितलं. फेस डेंजर, गो बॅक होम अँड स्टॉप लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम, नॉट फाइंड द किलर. तर या सेंटेन्सशी संबंधित आपल्याला दिसते. ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक गुरुनायक, नायक मीन्स गुरुनायक, लिव्ज इज विलेज अगेन, पुन्हा त्याने घर सोडायचं नाही, तो 100 वर्ष जगेल व असं त्याला ब्लेस केलेलं होतं. तर त्याने इफ ही वूड, त्याने जर घर सोडलं तर काय होईल? ही वूड फेस डेंजर, म्हणजे ही वूड कम इन डिफिकल्टी, हे त्याने सांगितलं. सेकंड इज द ऑप्शन, सेकंड हे करेक्ट ऑप्शन आहे. सेकंड सेंटेन्स इज देअर. अकॉर्डिंग टू द नरेटर, द ॲस्ट्रॉलॉजर सक्सेस इन हिज प्रोफेशन इज प्रायमरी ड्यू टू. कशामुळे होतं त्याचं प्रोफेशनचं सक्सेस? लक, त्याच्या लकमुळे होतं. द बार्गेन्स ही ड्राईव्हज, तो त्यांच्यासोबत बार्गेनिंग करायचा त्याच्यामुळे असं. हिज अपिअरन्समुळे होतं, त्याचं देखणं रूप होतं त्याच्यामुळे. हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल, तर त्याचं अंडरस्टँड करायचं, आणि अंडरस्टँडिंग ऑफ पीपल केल्यामुळे त्याला काय भेटायचं? ही अर्न मनी फ्रॉम हिज कस्टमर. कस्टमर त्याच्याकडे फ्रोलिक व्हायचे, झुमक्याने यायचे. देन अनादर, the story suggests that the astrologer's comment and observation please people by. The story suggests that the astrologer's comment and observation please people, लोकांना काय करायचं? सॅटिस्फाय करायचं, आनंदी करायचं. कोणत्या गोष्टीमुळे? प्रॉमिस देम सक्सेस अँड गुड फॉर्च्यून, त्यांना तो प्रॉमिस करायचा की भविष्यात त्यांना चांगलं सक्सेस भेटेल बा. प्रॉमिस करायचा का? नो. प्रोव्हिंग ॲज टाईम पासेस टू हॅव बीन ट्रू, आणि प्रो करायचा का टाईमपास होत आहे बा. फ्लॅटरिंग देम सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज, त्यांची स्तुती करायचा आणि सपोर्ट करायचा, त्यांच्या मतशी तो काय करायचा? त्यांच्या व्ह्यूजला सपोर्ट करायचा. थर्ड इज द राईट. हेल्पिंग देम टू लर्न टू सॉल्व देअर ओन प्रॉब्लेम, हे सुद्धा नाही. तर थर्ड ॲन्सर इज करेक्ट. थर्ड ॲन्सर काय आहे? करेक्ट आहे. त्यांची तो फ्लॅटरिंग देम ऑर सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज, त्यांची फ्लॅटरिंग करणे म्हणजे प्रेझिंग करायचा, स्तुती करायचा, आणि ते जे सपोर्ट सांगायचे त्याचं तो अट्रॅक्ट, त्याच्यामुळेच ते कस्टमर त्याचे अट्रॅक्ट व्हायचे. गुरुनायक कन्सल्ट द ॲस्ट्रॉलॉजर बिकॉज ही वॉन्ट्स. गुरुनायक त्याच्याकडे कन्सल्ट झाला होता. कन्सल्ट म्हणजे संपर्क. गुरुनायक स्टॉप देअर अँड स्टॉप टू ॲस्ट्रॉलॉजर जवळ येऊन थांबलेला होता. व्हाय? अंडरस्टँड द पास्ट, त्याला पास्ट अंडरस्टँड करायचं होतं. फाइंड आउट हू द ॲस्ट्रॉलॉजर, त्याला फाइंड आउट करायचं होतं ॲस्ट्रॉलॉजर कोण आहे. मेक सम मनी थ्रू द बेट, त्याच्याकडे बेट लावून त्याला अर्न करायचे होते मनी. गेट द ॲन्सर ऑफ स्पेसिफिक क्वेश्चन. ही हॅड वन क्वेश्चन दॅट ही विल बी सक्सेस इन हिज सर्चिंग ऑर नॉट. ही हॅड वन क्वेश्चन, त्याच्याजवळ एक क्वेश्चन होता. तो कोणता होता? की ही सर्चिंग इज किलर, त्याच्या किलरला तो सर्चिंग करत होता, आणि तो त्याच्यामध्ये यशस्वी होईल का नाही? ही विल बी सक्सेसफुल ऑर नाही, दिस वॉज द क्वेश्चन. तर गेट द ॲन्सर टू ए स्पेसिफिक क्वेश्चन, त्याचा स्पेसिफिक क्वेश्चन होता. कोणता होता? का शॅल आय सक्सेस इन माय अटेम्प्ट, इन माय ट्राय, माझ्या प्रयत्नामध्ये मी यशस्वी होईल काय? इन अ सर्चिंग ऑफ हिज किलर. गुरुनायक हा सर्च करत होता त्याच्या किलरचा, आणि त्याच्या सर्चिंगमध्ये यशस्वी होईल का नाही या क्वेश्चनचं, त्याला या स्पेसिफिक क्वेश्चनचं आन्सर पाहिजे होतं. सो हिअर फोर्थ नंबर ऑप्शन इज करेक्ट. अनादर ॲक्टिव्हिटी. गुरुनायक इज लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम. गुरुनायक इज लुकिंग, अगोदर आताच आपण पाहिलं, गुरुनायक लुकिंग करत होता फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम. टू टेक ए रिव्हेंज, त्याला रिव्हेंज घ्यायचा होता. टू गेट ॲन अपॉलॉजी, त्याला त्याची माफी मागायची होती. टू डिमांड ॲन एक्सप्लेनेशन, त्याला एक्सप्लेनेशन विचारायचं होतं का मला मारलं व. टू प्रूव्ह दॅट द मॅन वॉज अनसक्सेसफुल,
त्याला सिद्ध करायचं होतं का दॅट द मॅन वॉज अनसक्सेसफुल, तो अनसक्सेसफुल आहे. फर्स्ट इज द राईट आन्सर. फर्स्ट इथे काय आहे, राईट आन्सर आहे. टू टेक ए रिव्हेंज, त्याला रिव्हेंज घ्यायचा होता. देन अनदर ॲक्टिव्हिटी इज देअर, एफ नंबर ॲक्टिव्हिटी. द ॲस्ट्रोलॉजर्स रिमार्क्स मेक्स गुरु नायक फील ऑल ऑफ द फॉलोविंग एक्सेप्ट. द ॲस्ट्रोलॉजर्स रिमार्क्स मेक गुरु नायक फील, ॲस्ट्रोलॉजर्सने रिमार्क्स दाखवते काय, फील ऑल द फॉलोविंग एक्सेप्ट, म्हणजे याच्याशिवाय कोणतं नाही, म्हणजे बाकीचे सगळे लागतात, फक्त एक लागत नाही, ते तुम्हाला ओळखायचं आहे. द ॲस्ट्रोलॉजर गुरु नायक फील ऑल द फॉलोविंग. रिलिव्ड म्हणजे जेव्हा गुरु नायकला सांगितलं की हिज किलर डाईड, त्याचा किलर काय झालेला आहे, डाईड. हू ट्राईड टू किल हिम, जो ट्राईड केलेला होता, जो ज्याने किल केला होता, त्याला किल करण्याचा ट्राईड केलेला होता, तो डाईड झालेला आहे. ह्या रिमार्क्समुळे त्याला काय झालं, रिलीव्ड झालं. रिलीव्ड म्हणजे तो समाधानी झाला. सस्पिशियस संशय, इम्प्रेस झाला, त्याला आवडलं ते, इम्प्रेस झाला. डिसअपॉइंटेड, डिस्पेअर, त्याची निराशा झाली का ही वॉन्टेड टू किल हिम, त्याला मारायचं होतं पण त्याला ही डिडंट गेट ए चान्स, त्याला चान्स भेटला नाही गुरु नायकला. तर फक्त सेकंड त्याला संशय येऊ लागला काय, ही डिडंट गेट ए सस्पेशियस, सस्पेक्ट त्याला आलाच नाही कोणावर, ॲस्ट्रोलॉजर. काय ॲस्ट्रोलॉजर इज स्पीकिंग समथिंग फाल्स, ॲस्ट्रोलॉजर हा काहीतरी आपल्याला चुकीचं सांगत आहे असा त्याच्या मनामध्ये संशय आलाच नाही. त्याच्यामुळे सेकंड इज द ऑप्शन अँड 3 त्याला लागू पडतात. अनदर ॲक्टिव्हिटी इज देअर, जी नंबर ॲक्टिव्हिटी. रिॲक्शन ऑफ द ॲस्ट्रोलॉजर्स वाईफ टू हिज न्यूज सजेस्ट दॅट व्हेन ही वेंट टू होम, घरी गेल्यानंतर त्याच्या वाईफला ही टोल्ड, सगळं काही सांगितलं अबाउट हिज पास्ट. शी वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट, ती अनअवेअर होती. हॅज बीन वरीड अबाउट हिज सेफ्टी, सेफ्टीविषयी वरीड होती. शी हॅज नोन हिम सिन्स ही वॉज यंग, यंगपासून, तो यंग होता तेव्हापासून त्याला ओळखत होती. इज कन्सर्न्ड अबाउट हर फ्युचर विथ हिम. तर शी, फर्स्ट ॲन्सर इज करेक्ट. शी वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट, त्याचं पास्ट काय होतं ते तिला माहीतच नव्हतं. नाऊ शी अंडरस्टूड ही व्हाय ही कम देअर, तो त्या व्हिलेजमध्ये का आला, व्हाय ही मॅरिड विथ हर, त्याच्यासोबत मॅरिड का केलं बा, हे तिला आता समजलेलं होतं. म्हणजे त्याने आपलं व्हाय ही लेफ्ट हिज विलेज, व्हाय हिज लेफ्ट हिज ॲन्सेस्ट्रल हाऊस, तिला आज कळलेलं होतं. वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट, त्याच्या पास्टविषयी अनअवेअर होती तिला. अनदर ॲक्टिव्हिटी इज गिवन फॉर ट्रू अँड फॉल्स. इट इज गिवन ऑन पेज नंबर 9. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड फाइंड आउट ट्रू ऑर फॉल्स सेंटेन्स. करेक्ट द फॉल्स सेंटेन्स आणि रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड फाइंड आउट ट्रू अँड फॉल्स सेंटेन्स अँड करेक्ट द फॉल्स सेंटेन्स. फॉल्स सेंटेन्स तुम्हाला काय करायला सांगितले आहे, करेक्ट करायला सांगितलेले आहे. फर्स्ट सेंटेन्स इज गिवन देअर. The astrologer gave a correct prediction to the client about his past, that he was stabbed, thrown into a well, and left for dead. Astrologer gave a correct prediction. Prediction म्हणजे भविष्य सांगितलं, प्रेडिक्ट केलं, प्रोफेस्ट केलं. कोणतं केलं त्याने, की समवन ट्राईड टू किल हिम, सम पर्सन लेफ्ट हिम डेड, सोडलेलं होतं. Client about his past and he was stabbed and thrown into a well. This sentence is true. Another sentence is, when the astrologer came to know that the man whom he killed is alive, he felt that he was relieved of his guilt. त्याने गुन्हा केलेला होता, ॲस्ट्रॉलॉजरने काय केलेला होता, क्राईम केलेला होता, आणि त्याच्याबद्दल त्याला काय वाटत होतं, त्याला ही फेल्ट व्हेरी सॉरी, त्याच्याबद्दल त्याला खूप वाईट वाटत होतं. आणि व्हेन ही सॉ गुरुनायक बिफोर हिम, गुरुनायकला जेव्हा त्याने त्याच्यासमोर पाहिलं, ही फेल्ट रिलीव्ड, त्याला सॅटिस्फॅक्शन झालं. काय एम नॉट ए किलर ॲट द लास्ट वी अंडरस्टँड धिस. आपल्याला शेवटी अंडरस्टँड होते की तो काय झाला, रिलीव्ड झाला, सॅटिस्फॅक्शन झालं. काय एम नॉट ए गिल्टी, आय एम नॉट ए किलर. दिस सेंटेन्स इज ऑल्सो ट्रू. The astrologer tried to back out of the deal and talk about the client's part. त्या ॲस्ट्रॉलॉजरने ट्राईट केला. इट वॉज ए लेट
लेट झालेला होता, खूप लेट झालेला होता, आणि म्हणून ॲस्ट्रॉलॉजर रेकग्नाइज द फेस ऑफ गुरुनायकचं फेस, आणि समथिंग बॅड टेक प्लेस देअर, काहीतरी वाईट घडू शकते, म्हणून तो काय करत होता, ट्राय टू बॅक, म्हणून जाण्याचा प्रयत्न करत होता. बट गुरुनायकनं काय केलं, फिस्ट, त्याचा हँड, क्लच हिज हँड, त्याचा हँड पकडला, रिस्ट पकडली, आणि त्याच्यामुळे मग शेवटी त्याला सांगावंच लागलं, टॉक अबाउट हिज क्लायंट्स पास्ट. दिस सेंटेन्स इज ऑल्सो ट्रू. D number sentence is given there. The astrologer rescue himself from Guru Nanak revenge. Guru Nanak come there to take revenge of his killer. कडून त्याचा काय रिव्हेंज घेण्यासाठी होता, आणि ॲस्ट्रॉलॉजर रेस्क्यू म्हणजे प्रोटेक्ट केलं, स्वतःचं संरक्षण केलं, बाय टेलिंग हिम फाल्स, त्याला चुकीचं सांगून. त्याला काय चुकीचं सांगितलं, की हिज किलर डाईट 4 months एगो, त्याचा किलर 4 महिन्या अगोदरच मरण पावलेला आहे, अंडर द लॉरी, कशाच्या, क्रश अंडर द लॉरीच्या खाली, द म्हणजे, आणि अशा प्रकारे, आणि डोंट कम आउट ऑफ द होम, आणि होमच्या बाहेर निघूच नको, युअर लाईफ हॅज ए डिफिकल्टी, युअर लाईफ इज इन डेंजर आउट ऑफ द होम, घराच्या बाहेर तुला धोका आहे, हे सुद्धा त्याला सांगितलं, आणि अशा प्रकारे नेव्हर टू कम आउट ऑफ युअर व्हिलेज, हे सुद्धा त्याला सांगितलं, आणि आपल्याला स्वतःला काय केलं, त्याने प्रोटेक्ट केलेलं आहे. दिस सेंटेन्स इज ऑल्सो ट्रू. 4th number sentence is there. The astrologer rescue, we have seen now 4th. Now see 5 number sentence. The moral of the story is that we must be responsible about what we have done, or should not run away from our mistake. This sentence is correct, but this sentence doesn't connect to the lesson ॲस्ट्रॉलॉजर्स डे. तर या ॲस्ट्रॉलॉजर्स डेच्या बाबतीत रायटरला या स्टोरीमधून मॉरल हे नाही सांगायचं आहे, म्हणून दिस सेंटेन्स इज काय आहे, फाल्स आहे. रायटरला काय सांगायचं, आर के नारायण यांना सांगायचं आहे, द मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट वी शुड नेव्हर बिलीव्ह इन सुपरस्टिशनबद्दल हा लेसन आहे. सुपरस्टिशनवर आपण काय, वी शुड नॉट बिलीव्ह, आपण विश्वास ठेवायला नको सुपरस्टिशनवर, हे रायटरला सांगायचं आहे. नो वन कॅन प्रेडिक्ट युअर लाईफ, म्हणजे या स्टोरीमधून गुरुनायक आणि ॲस्ट्रॉलॉजर या दोघांच्या कॉन्व्हर्सेशनमधल्या यांच्या स्टोरीवरून हे सांगायचं का, नो वन कॅन टेल युअर फोरकास्ट, तुमचं भविष्य कोणीच सांगू शकत नाही. यू टॉईल, तुम्ही परिश्रम करा, यू विल गेट ए सक्सेस, तुम्हाला यश मिळेल, हेच आर के नारायण यांना या स्टोरीमधून सांगायचं आहे. देन अनादर ॲक्टिव्हिटी इज गिवन हेअर. व्ही नंबर ॲक्टिव्हिटी, A2 मधील व्ही, इट इज गिवन एंड ऑफ द पेज नंबर 9. 2 ॲक्टिव्हिटी आर गिवन देअर. द ॲस्ट्रॉलॉजर हॅज चेंज हिज अपीअरन्स अँड हिज पर्सोना व्हेन ही अराइव्ह इन द सिटी. गिव्ह स्पेसिफिक रिझन. यू आर टोल्ड हिअर टू गिव्ह ए रिझन व्हाय ॲस्ट्रॉलॉजर चेंज हिज अपीअरन्स. ॲस्ट्रॉलॉजरने आपला अपीअरन्स पूर्ण चेंज करून टाकायचा. व्हेन ही कम टू द सिटीमध्ये यायचा तेव्हा, तर तो का चेंज करायचा, रिझन इज आस्क्ड टू यू, त्याचं रिझन द्यायला सांगितलेलं आहे. तर ॲट द एंड ऑफ द स्टोरी वी लर्न दॅट, आपल्याला समजते काय, ॲस्ट्रॉलॉजर ट्राय टू किल द गुरुनायकला मारण्याचा प्रयत्न केलेला होता, आणि ही थॉट दॅट की ही किल्ड हिम, त्याला मारलेलं होतं, आणि ही इज अ किलर अँड नो वन वुड रेकग्नाइज हिम, त्याला कोणी ओळखायला नाही पाहिजे, म्हणून त्याने आपला पर्सोना काय केला होता, चेंज केला होता. आय हॅव पुट हिअर. वेन ॲस्ट्रॉलॉजर वॉज ए सिली यंगस्टर होता, ही क्वारल्ड विथ गुरुनायक अँड ट्राईड टू किल हिम इन रॅथ म्हणजे अँगरमध्ये. ही थॉट दॅट ही हॅड मर्डर्ड गुरुनायक, आणि त्याला वाटलं का आपण त्याला मारले. सो ही लेफ्ट द व्हिलेज अँड सेटल्ड इन द डिस्टंट सिटी, आणि खूप दूर येऊन सेटल झाला. वेअर नो वन वॉज फॅमिलियर विथ हिम, त्याच्या परिचित कोणी नव्हता. ही चेंज हिज अटायर म्हणजे पूर्ण पर्सनॅलिटी त्याने चेंज केली, अँड ऑल्सो चेंज द कम्प्लीट अपीअरन्स अँड पर्सोना सो दॅट नो वन कुड रेकग्नाइज हिम अँड हिज ऑफेन्स ऑफ किलिंग गुरुनायक वुड नॉट बी रिव्हेल्ड. त्याचा ऑफेन्स जो होता, त्याचा जो गुन्हा होता, तो रिव्हेल्ड होणार नाही, ओपन्ड होणार नाही, ह्या हेतूने त्याने आपलं
पर्सोना अपिअरन्स चेंज केलेलं होतं. सी अनादर क्वेश्चन इज देअर फॉर 2 मार्क. धिस टाईप ऑफ क्वेश्चन केम फॉर 2 मार्क. असे क्वेश्चन आपल्याला 2 मार्क्ससाठी येतात. अंडरस्टँडिंग क्वेश्चन आहे. तुम्हाला लेसन किती अंडरस्टँड झाला आहे ते व्हॅल्यूड करण्यासाठी आहे. द डार्कनेस लोड दॅट वॉज इनसाइड द ॲस्ट्रॉलॉजर हॅज डिसअपिअर्ड. थ्रू this sentence explain the significance of the title यान ॲस्ट्रॉलॉजर्स डे. तर यान ॲस्ट्रॉलॉजर्स डे ही स्टोरीमध्ये एक वाक्य दिलेलं आहे. कोणतं आहे? द डार्कनेस लोड दॅट वॉज इनसाइड द ॲस्ट्रॉलॉजर हॅड डिसअपिअर्ड. तर ॲस्ट्रॉलॉजर हॅज अ लोड दॅट ही किल्ड गुरुनायक. त्याच्यावर लोड होतं काय? ही इज अ किलर, ही इज अ मर्डरर, हे लोड होतं. आणि ते त्याचं बर्डन कमी झालं वेन ही सॉ द गुरुनायक बिफोर हिम. त्याच्यासमोर त्याला पाहते तेव्हा त्याला त्याचं लोड कमी झालेलं होतं. An astrologer was living under the burden of thought that he had blood of a man on his hand all those days. तर तो विचार करायचा काय? ही हॅड द ब्लड ऑफ ए मॅन. त्याने एका व्यक्तीचा काय केलेला आहे? मर्डर केला. बट वन डे ही सॉ ए स्ट्रेंजर बिफोर. एका स्ट्रेंजरला पाहतो, तो गुरुनायक असतो. ही आयडेंटिफाय गुरुनायक. व्हेन ही सॉ गुरुनायक वाज अलाइव्ह. गुरुनायक हा अलाइव्ह आहे हे समजलं त्याला. ही बिकेम टेन्शन फ्री. आणि तो टेन्शन फ्री होतो. द डे ऑन विच ही वॉज रिलीव्ड फ्रॉम दॅट लोड वॉज ए स्पेशल डे फॉर हिम. आणि तो त्याच्या जीवनातला स्पेशल डे असतो. म्हणून या स्टोरीला नाव दिलेलं आहे यान ॲस्ट्रॉलॉजर डे. सो दॅट डे इज कॉल्ड यान ॲस्ट्रॉलॉजर डे. अँड दॅट टाईम रायटर रोट धिस सेंटेन्स. ही सेंटेन्स तिथे लिहिलेली आहे. अनादर ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर. यान ॲस्ट्रॉलॉजर फील्ड रिलीव्ड दॅट गुरुनायक इज नॉट डेड याज it relieves a great burden from him. Critically justify statement and explain it. क्रिटिकली जस्टिफाय करा म्हणते. याच्यावर 2-3-4 वाक्य लिहा. धिस टाईप ऑफ ॲक्टिव्हिटी ऑल्सो कम फॉर 2 मार्क. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितलेली आहे. क्रिटिसाइज करा, तुमचं म्हणणं मांडा त्याच्याविषयी. तर याविषयी एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे स्वतःला. 2 मार्कचा क्वेश्चन असतो हा. यान ॲस्ट्रॉलॉजर वॉज लिव्हिंग अंडर द लोड ऑफ थॉट दॅट ही हॅज ए मर्डर्ड गुरुनायक. त्या थॉटमध्ये तो जगत होता की त्याने ॲस्ट्रॉलॉजरने गुरुनायकचा काय केलेला आहे? किल्ड केलेला आहे, त्याला मर्डर केला आहे. सो ही फेल्ट हिमसेल्फ गिल्टी. म्हणून त्याला ऑलवेज वाचायचं का तो कोण आहे? गिल्टी आहे. बट वन डे व्हेन ही सॉ गुरु नायक बिफोर हिम अलाइव्ह. वन डे ही सॉ गुरुनायक बिफोर हिम अलाइव्ह. ही फेल्ट रिलीव्ड फ्रॉम द बर्डन ऑफ दॅट थॉट अँड मीन ही वॉज नॉट डेड. आणि त्याला अंडरस्टँड झालं का तो मेलेला नाही आहे. तर तेव्हा त्याला रिलीव्ड झालं. ही गेट ए सॅटिस्फॅक्शन दॅट ही इज नॉट ए किलर, ही इज नॉट ए मर्डरर, ही इज ए गुड पर्सन. त्याच्या सोलवरील त्याचं बर्डन कमी झाल्याचं आपल्याला दिसते. अनादर ॲक्टिव्हिटी इज देअर. द ॲस्ट्रॉलॉजर विन्स. दिस क्वेश्चन इज ऑल्सो कम्स फॉर 2 मार्क. The astrologers wins or gets sympathy of criticism of the reader in the end. Express your opinion with the support of the main story. तर at the end of the story we see that astrologers win sympathy of the people. लोकांची सिंपती मिळवतो. आणि हा गुरुनायक गोज अगेन्स्ट द रीडर, अगेन्स्ट जातो. तर त्याचं कारण काय आहे का गुरुनायक गुरुनायक कम देअर टू टेक ए रिव्हेंज. गुरुनायक रिव्हेंज घ्यायला आलेला आहे. परंतु ॲस्ट्रॉलॉजर बिकेम ए गुड पर्सन. ॲस्ट्रॉलॉजर आता काय झालेला आहे? गुड पर्सन झालेला आहे. ही इज नॉट ए बॅड पर्सन. ही डिडंट ड्रिंक टुडे. आज तो काय घेत नाही? दारू घेत नाही. म्हणून लोकांची सिंपती कोणासोबत आहे? आज आपण पाहतो ॲस्ट्रॉलॉजरसोबत आहे. तर there is given the answer. You see here, the astrologer gets sympathy of the reader because he was guilty of his deed मुळे गिल्टी होता. wanted to get away from it. आणि तिथून पळाला. his smartness and tricks of his trade had saved him from his past crime.
पास्ट क्राईमपासून त्याला सेव्ड केलं आतापर्यंत. कोणी केलं का? त्याच्या ते श्रूडनेसमुळे, त्याच्या ते क्लेव्हरमुळे, त्याच्या व्यवसायामुळे. ही हॅड ॲक्सेप्टेड हिज मिस्टेक अँड ऑलरेडी स्टार्टेड लिव्हिंग ए न्यू लाईफ. आणि त्याने ॲक्सेप्ट केली आपली मिस्टेक, आय हॅव डन ए मिस्टेक, आणि चांगली लाईफ आहे. ॲक्सेप्टन्स ऑफ मिस्टेक इज ए ग्रेट क्वालिटी विच इज डिफिकल्ट टू फाईंड. आणि आपण वाईट केलं बा हे ॲक्सेप्ट करणे, लोक मिस्टेक केल्यानंतर ॲक्सेप्टच करत नाही, तर हे ॲक्सेप्ट करणे मोठी गोष्ट आहे. हिज परसेप्शन, प्रेझेन्स ऑफ माइंड, सेल्फ कॉन्फिडन्स अँड श्रूडनेस हेल्प हिम टू ओव्हरकम द प्रॉब्लेम. त्याने जे मिस्टेक केली होती, त्याने जे मर्डर केला होता, त्याच्यामधून ओव्हरकम होण्याकरता त्याच्यामधल्या ह्या क्वालिटीज त्याला हेल्प ठरल्या. ही हॅड लर्न्ड ए लेसन, हेन्स द एस्ट्रोलॉजर गॉट सिम्पथी फ्रॉम द रीडरपासून त्याला काय भेटते? सिम्पथी भेटते. अनदर ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर. If we have to eradicate the superstition and other ill practice from our society, what step would you like to suggest? तुम्हाला जर सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा, तर अंधश्रद्धा जर इरॅडिकेट करायची आहे, इरॅडिकेट करणे म्हणजे नष्ट करणे, तर इरॅडिकेट करायची आहे, तर तुम्ही कोणत्या गोष्टी सांगाल? तर इथे काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातल्या 3-4 गोष्टी तुम्ही यू पुट इन युअर रिमेंबर, आणि तुमच्या लक्षामध्ये ठेवा. 4 गोष्टी जरी ठेवल्या, इट इज अ सफिशियंट फॉर यू. I would like to suggest the following step for eradicating the superstition and other ill practices from our society. First is given here, to make the people aware of the things which are good and which are bad for our development and also for the development of our society. आपल्यासाठी आणि आपल्या सोसायटीसाठी कोणत्या गुड आहे, कोणत्या बॅड आहे, याची जाणीव आपण करून द्यायला पाहिजे. टू टेल देम अबाउट द इल इफेक्ट ऑफ द सुपरस्टिशन ऑन आवर हेल्थ. आपले त्याचे इल इफेक्ट, वाईट परिणाम, इल इफेक्ट म्हणजे वाईट परिणाम कोणतेही होतात ते सांगणे. टू ट्राय टू डेव्हलप द सायंटिफिक व्ह्यू इन द पीपल. लोकांमध्ये आपण सायंटिफिक व्ह्यू डेव्हलप करायला पाहिजे. टू मेक अवेअर देम हाऊ कॉमन पर्सन आर डिसिव्ड. याच्यामध्ये सुपरस्टिशनमुळे कॉमन पर्सनच डिसिव्ड केला जातो, फसविला जातो. अंडर द नेम्स ऑफ ब्लाइंड बिलीफ बाय सम सो कॉल्ड साधू. आणि समाजामध्ये साधू लोक जे असतात ते डिसिव्ड करतात कॉमन लोकांना. टू टेल द पीपल नॉट टू बिलीव्ह इन अननोन पर्सन. अननोन व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. हू कम टू युअर डोअर स्टेप अँड आस्क यू टू मेक ए डबल द मनी अँड ऑर्नामेंट. तुमचे डबल ऑर्नामेंट करून देतो, मनी तुमचे डबल करून देतो, अशा डोअर स्टेपवर येणाऱ्या व्यक्तीवर काय करू नका. डोंट पुट बिलीव्ह. टू टेक द हेल्प ऑफ द ऑर्गनायझेशन हू आर वर्किंग इन द फील्ड ऑफ इरॅडिकेशन ऑफ सुपरस्टिशनचं इरॅडिकेशनसाठी ऑर्गनायझेशन करत आहे, इरॅडिकेट करण्यासाठी त्यांची हेल्प घ्या. दिस ऑर्गनायझेशन विल अरेंज प्रोग्राम टू शो द इल इफेक्ट ऑफ द सुपरस्टिशन. त्यांच्या प्रोग्राममधून तो शो करतात. ट्राय सायंटिफिक थिंकिंग विथ कॉमन पीपल अँड थ्रू प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस एक्सेट्रा. आणि सायंटिफिक अप्रोच काय करा, फॉलो करा. दीज आर द सोल्युशन फॉर इरॅडिकेटिंग सुपरस्टिशन. सी हिअर द नेक्स्ट क्वेश्चन. In the story, the astrologer has great listening power. Listening helps in developing good relation with the people. Express your view. This is a personal response type question. हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. तुम्हाला लिसनिंग पॉवरचे कोणकोणते फायदे आहे, गुड लिसनर असण्याचे काय फायदे आहे, ते इथे लिहायला सांगितलेले आहे. आय हॅव एक्सप्लेन हिअर. यस, लिसनिंग हेल्प इन डेव्हलपिंग गुड रिलेशन विथ पीपल. फर्स्ट आपण थिंग सांगू शकतो की इफ वी लिसन केअरफुली व्हॉट द पर्सन बिफोर अस टेलिंग ही विल रिस्पेक्ट अस. जर आपण दुसऱ्याचं ऐकून घेतलं तर तो आपल्याला रिस्पेक्ट देतो. इफ वी लिसन समवन से ॲगोनी, दुसऱ्याचं आपण दुःख ऐकून घेतलं, वी कन्सोल हिम, त्याचं आपण सांत्वन करू शकतो. इट हेल्प अस टू बिल्ड ए गुड रिलेशन, त्याच व्यक्तीसोबत आपले चांगले रिलेशन निर्माण होते. लिसनिंग ऑल्सो हेल्प अस टू सॉर्ट आउट द मिसअंडरस्टँडिंग. लिसन आपण केलं तर 2 व्यक्तीमध्ये, 2 पर्सनमध्ये किंवा मोर पर्सनमध्ये मिसअंडरस्टँडिंग असेल
इट कॅन बी रिमूव्ड. ते आपल्याला मिसअंडरस्टँडिंग काय करता येते, सॉर्ट आऊट करता येते, शोधून काढता येते. लिसनिंग इज अ स्किल विच हेल्प वन टू कम्युनिकेट सक्सेसफुली. आपण लिसनिंग केलं तर दुसऱ्यासोबत चांगलं कम्युनिकेट करू शकतो. की जस्ट ॲज अवर ॲस्ट्रोलॉजर बिकेम सक्सेसफुल ड्यू टू ही लिसन 10 मिनिट ऑफ दिस कस्टमरचं ऐकत होतं. तसंच इन एव्हरी प्रोफेशन देअर इज अ इम्पॉर्टंट जस्ट ॲज ए डॉक्टर, लॉयर. हा जर त्याच्या क्लायंटचं लिसन करत असेल, ही विल गिव्ह ॲडव्हाइस टू देम. त्यांना खरा मेडिसिन देऊ शकतो डॉक्टर, खरं त्यांना ॲडवाईस देऊ शकतो. इफ वी डोंट लिसन अदर अँड स्पीक टू द पीपल ऑल द टाईम दे गेट बोर्ड. आपण बोलतच राहिलो, त्यांना डोंट गिव्ह चान्स टू स्पीक, तर मग काय होईल, दे गेट बोर्ड. ट्राय टू अवॉइड अस विथ अफेक्ट्स द रिलेशन. ए गुड लिसनर इज ऑलवेज अलर्ट. गुड लिसनर अलर्ट असतो, सावध असतो. अँड कॅन जस्ट थिंक इन करेक्ट पर्स्पेक्टिव्ह. सच पर्सन टेक्स प्रॉपर स्टेप टू मेंटेन द रिलेशन. दोन व्यक्तीमध्ये रिलेशन मेंटेन करण्याकरता तो स्टेप घेत असतो. एखादा व्यक्ती त्याला डिसीव करत असेल तर ही अंडरस्टँड, ताबडतोब त्याला ते अंडरस्टँड होते. दीज आर द बेनिफिट, दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड लिसनिंग. आपण जर चांगलं लिसनिंग करण्याचे हे आपले ॲडव्हान्टेज आपल्याला सांगता येतील. टुडे वी स्टॉप हिअर. रिमेनिंग ॲक्टिव्हिटी ऑफ ब्रेनस्टॉर्मिंग we shall see in the next video. So student, stay home, stay safe, and read every day activity. Write this activity in your book also, and read again and again, and listen again and again my video. Thank you for watching my video. Thank you very much.